यंदा भाजपच्या अनेक विद्यमान आमदारांची उमेदवारी धोक्यात आहे। यंदा काहींची तिकीट कापली जाण्याची शक्यता आहे। अमित शहा यांनी नागपूर बैठकीमध्ये सूचक संकेत दिले। अमित शहांनी नागपुरात विदर्भाचा आढावा घेतला, त्यातून काही संकेत हे विद्यमान आमदारांना देखील मिळाले आहे। अमित शहा आढावा बैठकीत काय म्हणाले? एकेकाळी माझं तिकीट कापलं गेलं होतं, आज नाईलाजानं मला तिकीट कापावी लागताय। नागपूरच्या भाजपच्या आढावा बैठकीत अमित शहांनी अनुभव सांगितला। आमच्यापैकी कुणाचं तिकीट कापलं तर आम्ही बंड करणार नाही, बैठकीत शहांनी नेत्यांकडून वदवून घेतलं। अमित शहांनी आढावा बैठकीमध्ये कुशाभाऊंचं उदाहरण दिलं। नाराज झाला तरी तुमची मनधरणी करायला कोणी घरी येणार नाही। वयाच्या 35 मध्ये असताना पक्षानं माझं आमदारकीचं तिकीट कापलं होतं, अमित शहांनी सांगितलं। माझं तिकीट कापलं, मी दुःखी असल्याचं कुशाभाऊ ठाकरेंना सांगितलं होतं। कुशाभाऊ ठाकरे माझ्या घरी आल्यावर त्यांच्यासोबत बोललो होतो। तू प्रचार करू नको, कारण दुःखी मनानं कुणी काम करू शकत नाही, असं कुशाभाऊंनी आपल्याला सांगितल्याचं अमित शहा म्हणाले। तुझ्याकडे कुणी येणार नाही हे देखील बघ, कारण ज्याला घरी जाऊन समजवावं लागतं तो कार्यकर्ताच नाही, असं कुशाभाऊ मानायचे, अमित शहांनी सांगितलं।